संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार की स्वतंत्र या संदर्भात अद्यापही संभ्रमच आहे। दोन्ही पक्षांनी निवडणुकांसाठी तयारी सुरू केली असून जागा वाटपाच्या संदर्भातील जो तिढा आहे तो अद्यापही तसाच आहे। स्थानिक निवडणूक फ्रेंडली फाईट ची शक्यता वर्तवली जाते, तर दुसरीकडे स्वतंत्र निवडणूक लढवणाऱ्या चर्चा देखील आता रंगलेल्या आहेत। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महानगरपालिका या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत। जोरदार तयारी देखील केली जाते। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन पक्षांची ताकद ही भली मोठी आहे, म्हणजेच शिवसेनेची आणि भाजपची। मात्र दोनही पक्ष सोबत निवडणूक लढत असताना एकत्रित लढणार की वेगळे लढणार असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी लोकसभेसाठी उमेदवारी जी होती ती भाजपने मागितली होती, मात्र ती भाजपला दिली नाही। त्या ठिकाणी सुद्धा भाजपला कॉम्प्रोमाइज करावं लागलं। त्यानंतर पालकमंत्रीपद हे भाजपला मिळायला हवं अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केलेली होती, मात्र ते शिवसेनेला गेलं। या ठिकाणी सुद्धा भाजपला कॉम्प्रोमाइज करावं लागलं। मात्र त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच आगामी निवडणुकांमध्ये या दोनही पक्षांनी वारंवार एकमेकांमध्ये कॉम्प्रोमाइजच करत राहायचं, वेगळी निवडणूक लढायचं असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय। मात्र आता भाजप कॉम्प्रोमाइज करायला तयार असेल का, किंवा त्यासोबतच आगामी निवडणुका कॉम्प्रोमाइजवरच होणार की स्वतंत्र लढल्या जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ही जी निवडणूक आहे ही अस्तित्वासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून स्वतःच्या बलाढ्य नेत्याचं अस्तित्व निर्माण करण्याची ताकद ठेवते। आणि त्यासोबतच आता ही निवडणूक आता काय येणाऱ्या दिवसांमध्ये युतीला एकत्रित ठेवणार की काय भवितव्य असणार हे पाहणं महत्त्वाचं राहील। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।